शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचं सोयाबीनची सुडी उघडी असेल तर तुम्ही काय करा, तर उघडी असेल तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, आज म्हणजे 20 आणि 21 तारखेला तुम्ही आता झाकून घ्या. कारण की राज्यामध्ये 22 तारखेपासून ते 28 तारखेच्या दरम्यान राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. सर्वदूर काही पडणार नाही, पण राज्यात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. ज्यांचं सोयाबीनचं उघडा असेल तुम्ही झाकून घ्या. मग राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मग हा राज्यात पाऊस कसा असणार आहे, तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 22 तारखेपासून आपण जिल्ह्यावाईज सांगू. तर सुरुवातीला काय होणार आहे, नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा. नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो नांदेड जिल्हा झालं, यवतमाळ जिल्हा झालं, वाशिम जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, वाशिम जिल्हा झालं. त्याच्यानंतर इकडं बीड जिल्हा, इकडं धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये 22 तारखेपासून ते 28 तारखेच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा वेगवेगळ्या भागात पावसाची हजेरी असणार आहे. सर्वदूर काही पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर मग सांगायचं झालं तर हा पाऊस राज्यामध्ये मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात या पावसाचं थोडं स्वरूप जास्त असणार आहे आणि काही काही जिल्ह्यात काही काही भागात थोडा जास्त पडणार आहे. सर्वदूर काही पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि उर्वरित राज्यात सांगायचं झालं तर अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, त्याच्यानंतर इकडं जळगाव, नाशिक, धुळे तिकडल्या भागात ह्या 2-3 दिवसात म्हणजे 22 ते 25, 22, 23, 24, 25च्या दरम्यान थोडं काही ठिकाणी ढगाळ वातावरण होईल, तुरळक ठिकाणी पाऊस पडेल म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर त्या पट्ट्यामध्ये म्हणजे त्या उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भात एवढा काही पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. कशामुळे इकडल्या मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात कशामुळे पाऊस पडणार आहे, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू, केरळ इकडं पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे आपण सीमाच्या लगत असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्याला काही काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर पाऊस पुन्हा काय होणार आहे, हे 25च्या नंतर म्हणजे जळगाव जिल्हा, उत्तर महाराष्ट्र जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, इकडे अकोला हे बॉर्डर, बुरामपूर ह्या पट्ट्यामध्ये 28च्या नंतर थोडी थंडीला देखील सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात मात्र भाग बदलत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस 22 तारखेपासून ते 28 तारखेच्या दरम्यान वेगवेगळ्या भागात असणार आहे. सर्वदूर काही पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. ज्यांची कोरडवाहूचे शेतकरी ज्यांची पेरणी आहे तर तुम्ही पेरणी करू शकता. माझी शेतकऱ्याला विनंती की कोरडवाहू शेतकऱ्यांनी चणा पेरल्याच्या नंतर काय करायला पाहिजे, त्याच्या पेरणी केल्याच्या नंतर हलक्या हाताने त्याला रोटायटर करा. हलक्या हाताने जर रोटायटर केलं ना काय होतंय की तुमच्या त्या काय होतं, डुक्कर जे असतात ते काय करतात, पेरणी उगवताना म्हणजे पेरणी केल्यापासून 4थ्या दिवशी मात्र ते हरभरा उकरून खातात. जर तुम्ही रोटायटर केलं तर ते झाकून जातं, त्या डुकराला लक्षात येत नाही म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतात. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 22 तारखेपासून ते 28 तारखेच्या दरम्यान फक्त मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सर्वदूर काही पडणार नाही म्हणून हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा. आणि योगायोगाने आज दीपावली म्हणून दीपावलीच्या माझ्याकडून पंजाब डकून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आणि जनतेला देखील खूप अशा शुभेच्छा. उत्तरोत्तर माझ्या शेतकऱ्याची प्रगती हो अशी ईश्वराच्यानी प्रार्थना करतो. पुन्हा हे आहे आपला 3x1 कापूस. आणि राज्यातल्या शेतकऱ्याला परत सांगतो की राज्यात 22 ते 28च्या दरम्यानचा पाऊस सर्वदूर काय पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. की राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही जसं पेरणीचं नियोजन करू शकता, ज्यांना पेरायचं तुम्ही पेरू शकता. कारण की जमिनीतली ओल हडकल्यावर शेतकऱ्याचं पुन्हा उगवत नसतं म्हणून